अनेक लोकांना महाराष्ट्रातल्या या नेतृत्वाने इतकं मोठं काम केलं आहे याची तसूभरही आज कल्पना नाही आहे. म्हणजे फार जुना इतिहास नाही आहे हा. महाराष्ट्राचा बाणा म्हणजे काय म्हणतो आपण, तर तो हाच आहे की अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. अन्यायाला कधीही भीक घालायची नाही, अन्याय सहन करायचा नाही. आपल्यावर अन्याय होतोय म्हटल्यावर त्या संदर्भात कितीही समोरची व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायचं, हाच मराठी बाणा आहे. केंद्रशासित प्रदेश मुंबई करायचं ठरलं तेव्हा सी.डी. देशमुखांना या गोष्टीचा प्रचंड राग आला. त्याचं कारण असं आहे की ते स्वतः केंद्रीय मंत्री असताना मंत्रिमंडळात इतका महत्त्वाच्या निर्णयावर चर्चासुद्धा झाली नव्हती आणि या संदर्भात त्यांनी लोकसभेत अत्यंत सडेतोड असं भाषण केलं की वंश जाती तव समाज त्यापरी महाराष्ट्र भाषा आजपासून सर्वांनाही तुझी फार आशा. UPSC आत्ता जी धरती परीक्षा आहे त्यावेळेस ICS परीक्षा असायची आणि ICS परीक्षेमध्ये ब्रिटिशकालीन त्यांनी तिथूनच ते परीक्षा त्यांनी दिली लंडनमधून असतानाच आणि ते देशात पहिले आले त्या परीक्षेत सुद्धा. आता हा चार्मिंग शब्दसुद्धा हा मी म्हटलेला नाही, तर स्वतः नेहरूंनी त्यांचं उदाहरण, ब्रिटिश काउन्सिलर त्यांना भेटायला आले होते, ब्रिटिश मंत्री, त्यावेळेस त्यांनी उदाहरण घालून देताना सांगितलं की हा माझ्या मंत्रिमंडळाचा सर्वात चार्मिंग मिनिस्टर आहे. पाकिस्तानची नोट आणि भारताची नोट या दोन्ही नोटेवर त्यावेळेस सी.डी. देशमुखांची सही होती. क्वचितच जगाच्या इतिहासात फार अशा कमी घटना असतील की एका देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या 2 देशांच्या नोटेवर सह्या आहेत. इंदिरा गांधींना ते अत्यंत सडेतोडपणे आपली मतं स्पष्टपणे सांगायचं त्यांच्यात धाडस होतं आणि असं धाडस राजकारणात फार कमी लोकांमध्ये असतं. त्यावेळेस चंद्रशेखर यांना मंत्रिमंडळात घेतलं जाणार होतं, पण चंद्रशेखर म्हटले की मी येत नाही, मोहनधारी यांना मंत्री करावं. कारण मोहनधारी या आधीच्या इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्याच्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते आंदोलनात उतरले आणि नंतर कारागृहात गेले आणीबाणीमध्ये. तर मंत्रिपद असलेला माणूस कारागृहात जातो तर त्याला पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली पाहिजे. मंत्री म्हणून त्यांना जे काही भत्ते मिळत होते, त्यांना जे काही पैसे मिळत होते त्याच्यापेक्षा सुद्धा UGCचे चेअरमन म्हणून पैसे जास्त मिळत होते. आणि सी.डी. देशमुखांचा मग तो पुन्हा एकदा स्वभावातला एक वेगळेपण जागं झालं त्यांच्या मनात. ते म्हटले की मी पैशासाठी मंत्रिपद सोडलं आणि UGCचं अध्यक्षपद स्वीकारलं, अशी माझ्यावर टीका होऊ नये म्हणून त्यांनी फक्त नाममात्र ₹1 मानधनावर UGCचे अध्यक्ष म्हणून काम केलं. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, या संत साहित्यातल्या उक्ती आजपर्यंत महाराष्ट्रात सातत्यानं ऐकू आल्यात. शाळेतला परिपाठ असू द्या, नाहीतर पुढं वयाच्या कुठल्याही टप्प्यावर या ओळी प्रत्येक माणसाला सांगितल्या जातातच. याचं कारण आहे, वाचन हा एक संस्कार आहे. वाचन हा मनाच्या कुठल्याही आजारावरचं एक सुंदर असं औषध आहे. त्यातल्या त्यात नैतिकता सांगणारी पुस्तकं, नैतिकतेची उदाहरणं सांगणारी, माणसांची उदाहरणं सांगणारी पुस्तकं या महाराष्ट्रात सातत्यानं प्रकाशित होत राहिली आणि त्यांनी महाराष्ट्राला एक नवा आदर्श दिला. कालचा आदर्शवाद घेऊन उद्याचा आशावाद वाढणारी माणसं या महाराष्ट्रात कायम होत राहिली. अगदी अशाच पद्धतीनं राजकारणात काही राम राहिला नाही अशी वाक्य बोलली जात असताना राजकारणातला राम समजून सांगणारी पुस्तकं या महाराष्ट्रात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत राहिली. महाराष्ट्रातून कित्येक नेते दिल्लीला गेले आणि त्यांनी नीतिमत्तेची उदाहरणं घालून दिली. ही महाराष्ट्राची मुद्रा होती, म्हणून ही महामुद्रा होती. ती महामुद्रा प्रत्येकापर्यंत पोहोचवली. अशाच एका पुस्तकांसंदर्भात आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ही पुस्तकांसंदर्भातली वेगवेगळी चर्चांची जी काही मालिका आहे, त्या मालिकेमधली आजची चर्चा ही फार महत्त्वाची आहे. याचं कारण आहे, ही चर्चा ही नव्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे. सध्या माझ्याकडे असणारं जे पुस्तक आहे ते पुस्तक महामुद्रा नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रातून मराठी नेतृत्व दिल्लीमध्ये गेलं, त्यांचं जे मराठी कर्तृत्व आहे, जी उमटलेला ठसा आहे, जी मुद्रा आहे, ती महामुद्रा याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याचे लेखक धनंजय बिजले सर आज आपल्यासोबत आहेत. सर, पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं या पॉलिटिक्सच्या आपल्या या मालिकेमध्ये. याची सुरुवात तुमच्यापासून होतीये, खरं तर या महामुद्रा नावाच्या पुस्तकापासून होतीये. ही चर्चा आहे ती महा होणार आहे हे माहिती आहे, पण याची मुद्रा उमटण्याआधी तुमच्या मनात कशी उमटली हे जाणून घ्यायला सुरुवातीला मला खूप आवडेल. एकतर यावर्षी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आणि आपल्याला दिल्लीविषयी कायम महाराष्ट्रातल्या लोकांना अप्रूप वाटलेलं आहे. म्हणजे आटकेपार झेंडा दिल्लीत नेलेला आहे किंवा
दिल्ली बहुत दूर है, दिल्ली महाराष्ट्रातल्या नेत्यांना फारशी कधी पचनी पडलेली नाही आहे, दिल्लीला महाराष्ट्राला दिल्लीने कधी फारसं स्वीकारलेलं नाही आहे, असं एक साधारण आपल्याकडे वेगवेगळी दिल्लीबाबत मतप्रवाह आहेत. त्याच दरम्यान यावर्षी आपलं तिथं साहित्य संमेलन झालं. तर त्यावेळी माझ्या एक लक्षात असं आलं की दिल्लीमध्ये आत्ताच आपण एवढा गवगवा का करण्याची गरज आहे? दिल्ली एवढं आपल्यासाठी खरंच अवघड आहे का? का आत्ता तसं परसेप्शन झालेलं आहे? तर आत्ता एक तो जाणवतं परसेप्शन आहे की दिल्लीमध्ये महाराष्ट्राला काही फारसं स्थान नाही आहे. एकूण महाराष्ट्र दिल्लीत कुठेतरी सातत्यानं डावलला जातो आहे. त्यामुळेच पंतप्रधान पदासारख्या एका महत्त्वाच्या पदापासून मराठी माणूस वंचित राहिला आहे. अशी सातत्यानं आपल्या उलटसुलट चर्चा कानावर पडते. त्यावेळेस मी जेव्हा पाहत गेलो, एक मराठी माणसांनी खरंच दिल्लीसाठी काय काय केलेलं आहे. मग याचा कुठंतरी सुरुवात करायची किंवा कुठनं सुरुवात करायची असा जेव्हा विचार करत होतो मी, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे 47 नंतर महाराष्ट्राने तिथं दिल्लीमध्ये आपली काय नाममुद्रा उमटवली आणि हे जेव्हा मी पाहत गेलो त्यावेळेस अक्षरशः थक्क झालो की महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीमध्ये काय काम केलं आहे असं साधारण आढावा घ्यावा या हेतूने मी हे सुरुवात केली अभ्यास करायला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रचंड मोठं असं काम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी करून केलेलं आहे. म्हणजे हे ज्याला आपण म्हणूया सामाजिक, आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने दिल्लीत जाऊन काम केलेलं आहे आणि याचा कुठंतरी एक आढावा घेतला पाहिजे हे माझ्या मनानं ताडलं आणि त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला. त्याच्यात एक आणखी तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपल्यातल्या अनेकांना म्हणजे अनेक लोकांना महाराष्ट्रातल्या या नेतृत्वाने इतकं मोठं काम केलं आहे याची तसूभरही आज कल्पना नाही आहे. म्हणजे फार जुना इतिहास नाही आहे हा इतिहास अगदी अलीकडचा अगदी 25 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतचा इतिहास आहे अवघा. पण त्यातले अनेक किस्से, अनेक गोष्टी, अनेक संदर्भ आज आपल्याला खरंच घडले असतील का असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. आणि एक असं साधारण म्हटलं जातं की तो जॉन सँटियागो नावाचे एक विचारवंत होते की त्यांनी असं 18व्या शतकात होऊन गेले. त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या समाजाला इतिहास माहीत नसतो तो भविष्य घडवू शकत नाही. तर मग मला असं वाटलं की आपण आपला इतिहास आपल्या मराठी लोकांपुढं परत एकदा आणला पाहिजे. या भावनेतून हे पुस्तकाची निर्मिती झाली. बरोबर आहे. तर हे पुस्तकाची निर्मिती ही सगळी प्रक्रिया आहे किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळे नेते तुम्हाला भेटत गेले. वाचताना भेटलेले नेते या सगळ्या दरम्यान असणारे जे आजूबाजूला वावरणारे नेते आहेत त्यांना कधी भेटीचा प्रसंग आला का किंवा या संदर्भातले काही प्रसंग आहेत का? मी हे पुस्तक 2 भागात प्रामुख्यानं करायचं ठरवलं. कारण एकतर नेते खूप मोठे आहेत, उत्तुंग आहेत. यातले बहुतांश नेते हे थोडेसे जुने आहेत पहिल्या भागामध्ये, पण काही नवे नेते आहेत आणि या नेत्यांना मी पत्रकारितेत गेले 30 वर्ष असल्यामुळं वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या निमित्तानं यातील काही नेत्यांच्या माझ्या भेटीचा योग आला होता मला. कधी त्यांच्या पत्रकार परिषदा अटेंड करण्याचा योग आला होता, कधी त्यांशी संवाद साधण्याचा योग आला होता. त्याचा मात्र मला इथं चांगलाच उपयोग झाला. बरोबर आहे. आता तुम्ही या पुस्तकाच्या सुरुवातीला महामुद्रा असं लिहिलं आहे आणि त्याच्याखाली दिल्लीतील मराठी कर्तृत्व असं लिहिलं आहे. खरं तर कर्तृत्व याच्यासोबतचा फार महत्त्वाचा शब्द वक्तृत्व असा आहे. दिल्लीनं मराठी वक्तृत्वाचा 2 वेळा अनुभव घेतला आणि तो मराठी बाण्याचा होता असं मला वाटतं. तो स्वाभिमानी बाण्याचा होता. पहिला C.D. देशमुखांच्या वेळेस आणि दुसरा मोहनधारे यांच्या वेळेस. विशेषतः ही दोन्ही माणसं एकाच गावचे आहेत, दोन्ही माणसं महाराष्ट्राचे आहेत. दोन्ही माणसांनी केलेलं भाषण हे त्यावेळी स्वाभिमानाचं होतं. C.D. देशमुख आणि हे दोन्ही त्या भाषणांसंदर्भानं सुरुवातीला ऐकायला आवडेल. तर काय नेमकं होतं त्या काळात? या दोन्ही नेत्यांमध्ये हे एक फार विलक्षण असा योगायोग आहे म्हणायला हरकत नाही. नाती नावाचं एक गाव आहे महाड तालुक्यातलं आणि आताचा रायगड पण पूर्वाश्रमीचा कुलाबा जिल्हा या जिल्ह्यातलं हे गाव आहे. या जिल्ह्यातनं C.D. देशमुखसारखा एक प्रचंड ताकदवान, हुशार, बुद्धिमान असा नेता उदयास आला महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्यांनी फक्त महाराष्ट्रावर नव्हे तर सगळ्या देशात आणि जगावर आपली छाप उमटवली. 1950च्या दशकात नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं. त्यांचं थोडंसं पुढं मी विस्ताराने सांगेन, पण आत्ता तुम्ही राजीनाम्याचाच थेट उल्लेख केला आहे म्हणून मी त्या विषयावर येईन. झालं होतं असं की देश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगळ्या द्वैभाषिक राज्यासंदर्भात आंदोलन सुरू होतं आणि ते आंदोलन फार टिपेला गेलं होतं. अशा दरम्यान C.D. देशमुख मुंबईमधनं खासदार म्हणून निवडून आले होते. ते केंद्रात अर्थमंत्री होते
आणि कुणाच्या नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. त्यावेळेस मुंबई महाराष्ट्रात असली पाहिजे, गुजरातबरोबर नसली पाहिजे, मुंबईला केंद्रशासित दर्जा द्यायला नको पाहिजे, यासाठी मोठं आंदोलन सुरू असताना मुंबईत गोळीबारात 105 लोकांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. आणि अशा कठीण प्रसंगात, अशा एकूण विचित्र परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये फार मोठा प्रमाणावर एक जनक्षोभ होता. प्रख्यात्रे, SM जोशीसारखे नेते त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. या काळात मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय अचानक पंडित नेहरूंनी घेतला आणि त्यावेळेस मोरारजी देसाई पण होते मंत्रिमंडळात आणि 105 जेव्हा हे हौतात्म्य पत्करले त्याच्या चौकशीची सुद्धा मागणी मोरारजी देसाईंनी फेटाळून लावली. मग हे जेव्हा घडलं त्यावेळेस C.D. देशमुखांसारखा जो ज्याला म्हणूया की अतिशय प्रतिभावान पण महाराष्ट्राचा बाणा म्हणजे काय म्हणतो आपण, तर तो हाच आहे की अन्यायाविरुद्ध पेटून उठणं. अन्यायाला कधीही भीक घालायची नाही, अन्याय सहन करायचा नाही. आपल्यावर अन्याय होतोय म्हटल्यावर त्या संदर्भात कितीही समोरची व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायचं, हाच मराठी बाणा आहे. आणि हा खरं तर कोकणी बाणा आहे म्हणायला हरकत नाही. आणि आपल्याकडं कोकणातल्या या 2 नेत्यांनी तो दाखवून दिला आहे, त्यातलं C.D. देशमुख आणि मोहन धारिया. तर किस्सा झाला असा की या पद्धतीचं जेव्हा राजकारण खेळलं गेलं, केंद्रशासित प्रदेश मुंबई करायचं ठरलं, तेव्हा C.D. देशमुखांना या गोष्टीचा प्रचंड राग आला. त्याचं कारण असं आहे की ते स्वतः केंद्रीय मंत्री असताना मंत्रिमंडळात इतका महत्त्वाच्या निर्णयावर चर्चासुद्धा झाली नव्हती. आणि या संदर्भात त्यांनी लोकसभेत अत्यंत सडेतोड असं भाषण केलं. मग त्यावेळेस नेहरूंची लोकप्रियता इतकी मोठी होती की ते केवळ भारताचे नव्हे तर जगाचे नेते होते. आणि त्यांच्यापुढं अशा पद्धतीनं उभं राहणं, वक्तृत्व करणं हे फार अवघड आणि कठीणच गोष्ट होती. आणि त्या मानानं हे खूप तरुण नेते होते C.D. देशमुख. ते त्यांचे आवडते पण होते नेहरूंचे. पण त्याची कुठलीही भेडबाड न बाळगता C.D. देशमुखांनी लोकसभेत अतिशय तडाखेबंद भाषण केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी मुंबईचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या मतदारसंघाला तुम्ही असं केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देताय हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही लोकशाहीची फक्त चर्चा करता पण लोकशाहीची बूज राखत नाही. तुम्हाला लोकशाहीचा काडीचाही म्हणजे त्याचा मुलाहिजा नाही आहे. तुम्ही मंत्रिमंडळात साधी एवढा मोठ्या विषयावर तुम्ही साधी चर्चासुद्धा केली नाही. आणि या पद्धतीनं जर सरकार तुम्ही काम करणार असेल तर ही लोकशाही नाही तर ही हुकुमशाही आहे आणि याचा मी निषेध करतो, असं करून त्यांनी राजीनामा देऊन टाकला. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की 105 हुतात्म्यांच्या चौकशीसुद्धा केली जात नाही. तर असं जर असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचा समाज आपण देणार आहोत आणि तो या पद्धतीनं जर काम चालणार असेल तर मला या सरकारमध्ये राहण्यात काहीही हाशील नाही, असं करून त्यांनी लोकसभेत राजीनामा दिला. त्यावेळेस लोकसभा पूर्ण अवाक झाली होती. स्वतः नेहरू प्रचंड अवाक झाले होते. कारण C.D. देशमुखांसारखा एखादा तरुण नेता जाहीरपणे एका देशातल्या सर्वात लोकप्रिय नेत्याला तोंडावर अशा पद्धतीनं बोलतो, त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी जेव्हा त्यांच्यावर असा अविश्वास दाखवतो तेव्हा फक्त तो C.D. देशमुखांचा राग नसतो तर नेहरूंच्या एकूण कार्यक्षमतेवर किंवा नेहरूंच्या एकूण कार्यप्रणालीवर तो एक क्वेश्चन मार्क असतो. आणि या पद्धतीनं C.D.नी ते केलं. त्याचा प्रचंड मोठा परिणाम झाला. 1956 सालची हे साधारण गोष्ट आहे राजीनाम्याची. त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रात त्या दरम्यान महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा दारुण पराभव झाला. याच्यातून अनेक प्रवाद निर्माण झाले. महाराष्ट्राचे जे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं त्याला फार मोठी स्फूर्ती मिळाली आणि 1960मध्ये महाराष्ट्र राज्य उदयाला आलं. या आंदोलन सुरू होतं पण C.D. देशमुखांचा राजीनामा या आंदोलनाला एका निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्यासाठी फार महत्त्वाची घटना ठरली. बरोबर आहे. असंच सेम पुढं मोहन धारियांच्या बाबतीत असंच म्हणता येईल. मोहन धारिया साधारण 71ला असंच होतं की जसे नेहरू लोकप्रिय होते तशा इंदिरा गांधी फार लोकप्रिय होत्या. त्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली होती त्यामुळं इंदिरा गांधींच्या विषयी साऱ्या देशामध्ये एक प्रचंड मोठी सहानुभूती आणि एक विजय मिळवल्यामुळं रणरागिणी अशा स्वरूपाचं त्यांची एक इमेज झाली होती. स्वतः अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना दुर्गेची उपमा दिली होती लोकसभेमध्ये. आणि अशा पद्धतीनं इंदिरा गांधींचे सरकार सत्तेत आलं 71 साली. त्यावेळेस अगदी ज्याला कोकणातल्या एका ग्रामीण भागातनं व्यापारासाठी पुण्यात आलेले मोहन धारिया यांना तिकीट मिळालं आणि ते खासदार म्हणून निवडून आले. तर हा एखादा तरुण मुलगा येतो काय, पुण्यात येऊन उभारतो काय, सामाजिक काम करतो काय आणि खासदार होतो काय. आणि पहिल्याच याच्यात त्यांना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आता असं जर असेल तुम्ही आत्ता इमॅजिन करा की आत्ताचा काळ घ्या किंवा कुठलाही काळ घ्या,
एखादा तरुण खासदार जेव्हा मंत्री म्हणून आपल्याला संधी मिळतो त्यावेळेस किती तो हरखून जाईल किंवा किती ते पद जपण्यासाठी प्रयत्न करेल. पण धारी आहे त्या बाबतीत म्हटलं तर स्वतःच्या ज्याला म्हणूया की आपले जे धोरणं आहेत, आपल्या ज्या निष्ठा आहेत, आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्याच्यासाठी खूप समर्पित होते. आता आंदोलन करताना समर्पित असणं वेगळं, एकदा निवडून आल्यावर मंत्री असल्यावर तुम्ही आंदोलक नसता. पण हे याच्यामध्ये त्यांनी कधी अंतर केलं नाही. जेव्हा सत्ता आली 71ला मंत्री ते झाले, त्यानंतर सत्तेचा कारभार जो सुरू झाला काँग्रेसचा तो थोडासा मनमानी पद्धतीनं सुरू झाला. आणि आत्ताच तुम्ही जो उल्लेख केला की जयप्रकाश नारायण यांच्याविषयी तुम्हाला सांगायला हरकत नाही. ते सुद्धा फार मोठे नेते होते. नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात या म्हणून विनवणी केली होती पहिल्या मंत्रिमंडळात. पण त्यांनी मी समाजसेवा करणारे, मला मंत्रिपदात रस नाही असं सांगितलं होतं आणि ते समाजसेवेमध्ये रममाण झाले आणि राजकारणामध्ये. त्यामुळे त्यांचा एक फार मोठा नैतिक दबाव होता किंवा नैतिक अधिष्ठान होता त्यांच्या भूमिकेला. आणि अशा वेळेस प्रचंड महागाई सुरू झाली, भ्रष्टाचार सुरू झाला आणि काँग्रेसला ज्या इंदिरा गांधींना थम्पिंग मेजॉरिटीनं लोकांनी निवडून दिलं होतं त्या जनतेचा भ्रमनिरास व्हायला लागला की असं सरकार ज्यासाठी आपण निवडून दिलं आहे आणि ते काम नीट करत नाही आहे. त्यामुळे JPंनी आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन सुरू केल्यानंतर त्याला प्रतिसादही मिळत होता. आता अशा प्रसंगी सरकारमधला कुठलाही मंत्री काय करेल तर तो आंदोलकांचं चुकीचं कसं आहे, JP कशी चुकीचे सांगतायत असंच सांगेल. पण मोहन दारिया याला अपवाद ठरले. मोहन दारियांना JP जे म्हणतायत मुद्दे ते पटत होते. खरंच सांगायचं तर ते JP काही फार वेगळी मागणी करत नव्हते. जे महागाई कमी करा वगैरे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधलीच ती आश्वासनं होती. खरं तर ती काँग्रेसने पूर्णच करायला पाहिजे होती. पण ती अशा अर्थानं पूर्ण न झाल्यामुळं मोहन दारियांनी आपण काय केलं पाहिजे असं करून त्यांनी JPंशी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्यामध्ये एक संवाद व्हावा, हे विरोधाची दरी दूर व्हायला पाहिजे. विरोधक आणि सत्ताधारी हे काही दुश्मन नाही आहेत, त्यांच्यामध्ये एक एकोप असला पाहिजे, देशाची प्रगती व्हायला पाहिजे, या हेतूने त्यांची भेट घेतली आणि त्यांनी इंदिरा गांधींना पत्रव्यवहार सुरू केला या संदर्भातला. तेवढ्यावरच ते भागलं नाही तर त्यांनी काँग्रेसचे वेगवेगळे जे संमेलन असतात, शिबिर असतात, तिथं आपली भूमिका सांगायला चालू केली की काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यावर स्टिक राहिलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे. आपल्या जाहीरनाम्यातले जे मुद्दे आहेत ते त्यांनी प्रभावीपणे मांडले पाहिजेत आणि JP जे मुद्दे मांडतायत त्याचा व्यवस्थितपणे विचार केला पाहिजे. असं सुरू असताना अहमदाबादमध्ये एक मोठं हेरॉल्ड लास्की यांच्या नावाचं एक व्याख्यानमाला होती. त्या व्याख्यानमालेत त्यांनी स्वतःच्याच सरकारवर जाहीर टीका केली. इंदिरा गांधींच्या या सगळं हे जे साधारण भ्रष्टाचार थोडासा वाढलेला, नागरिकांमधली नाराजी, तरुणाईमधला असंतोष याच्या संदर्भात त्यांनी सहानुभूती त्यांना मिळेल विरोधकांना अशा स्वरूपाचं भाषण केलं आणि त्यामुळं काँग्रेसच्या समितीने त्यांना बाजूला व्हायला सांगितलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी तो तडकाफडकी राजीनामा दिला. आता यातही राजीनामा दिल्यानंतर त्यांचं लोकसभेमधलं जे दुसऱ्या दिवशीचं भाषण आहे, मगाशी मी जो सीडींचा संदर्भ दिला तसंच आहे, यांचं लोकसभेमधलं भाषण तुफान गाजलं. लोकसभेमध्ये त्यांच्या एखाद्या योद्ध्याप्रमाणे स्वागत केलं विरोधकांनी. कारण एखादा तरुण खासदार जो पहिल्यांदाच निवडून येतो आहे, ज्याला पहिल्यांदा निवडून आल्या मंत्रिपदाची संधी मिळते, तो 1-2 वर्ष चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे, 2-2.5 वर्ष काम चांगलं करतो आहे आणि असं काम करत असताना अचानक आपल्याच लोकप्रिय पंतप्रधानाविरुद्ध तो फक्त एका तात्विक मागण्यांसाठी, जी तात्विक मागणी खरी होती का तर खरीच असते, तत्व हे तत्व असतं, पण सगळेजण तत्वाला मुरड घालत असतात, कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात राजकारणात. आता ते फारच आपण त्याला ज्याला आपण म्हणूया की आताच्या काळात आपण ते गृहीत धरतो, सवयीचं झालेलं आहे किंवा कॉम्प्रोमाइज त्यात काय आहे असं म्हणतो. पण मोहन दारिया हे त्याला अपवाद ठरले आणि त्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात अशी ठाम भूमिका घेत राजीनामा दिला. त्यामुळे हे 2 राजीनामे फार महत्त्वाचे आहेत आणि यात वैशिष्ट्य मगाशी मी म्हटलं तसं महाराष्ट्र, अन्यायाविरुद्ध जाणं, महाराष्ट्र धर्म ज्याला आपण म्हणतो की अन्यायाविरुद्ध पेटून उठणं. आपण जेव्हा अनेकदा आपल्या प्रदेशाचा विचार करतो, कोकणी बाणा आपण म्हणतो, कोकणी बाणा काय, आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं, आपल्या तत्वावर ठाम राहायचं. तर हे दोन्ही कोकणी जे तरुण होते, कोकणातून आलेले, एकाच गावातून आलेले, एकाच प्रदेशातून आलेले, या दोघांनी सुद्धा तात्विक गोष्टींसाठी लोकप्रिय पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातून राजीनामे दिले. हा असा एक विचित्र किंवा एक चांगला म्हणता येईल असा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या तत्वाचं सौंदर्य खरं तर त्यावेळी प्रत्येकाला दिसलं होतं. तुम्ही उल्लेख केलात नेहरूंचे लाडके असणारे CD देशमुख
खरं तर सी डी देशमुखांचा फोटो बघितला की त्यांच्या एक चेहऱ्यावरती असणारं तेज किंवा त्या ICS परीक्षेमध्ये पहिले आले होते, अर्थात ते स्कॉलर होते, या सगळ्या गोष्टी होत्या. तर म्हणजे चार्मिंग मंत्री असा त्यांचा उल्लेख केला जायचा. या चार्मिंग मंत्र्यांची स्वभाव वैशिष्ट्य होती वेगवेगळी, जी वेगवेगळ्या माणसांनी गौरवली. तुम्ही सुद्धा काही उल्लेख केला आहे, तर या संदर्भात काही असेल तर सांगा. खरं C.D. देशमुख म्हणजे म्हटलं ना तर महाराष्ट्राला पडलेलं ते एक स्वप्नच आहे. हे ते मॅट्रिकच्या परीक्षेत, तेव्हा मॅट्रिकला प्रचंड महत्त्व होतं, ते विद्यापीठात पहिले आले. त्यावेळेस विद्यापीठात परीक्षा घेतल्या जायच्या आणि ते कोकणातून त्यांच्या वडिलांनी शिकायला त्यांना मुंबईला पाठवलं होतं. आणि त्यांचे वडील एक व्यापारी होते, सधन घरात नव्हते त्या अर्थानं. मग वडिलांनी पाठवलं, पण हा मुलगा अत्यंत हुशार होता. मॅट्रिकला ते पहिले आले. त्यावेळेस संस्कृतमध्ये ज्याला 100 पैकी 100 मार्क मिळतील त्याला जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती त्या वर्षी सुरू झाली मुंबईमध्ये. तर ती पहिली शिष्यवृत्ती 100 पैकी 100 मार्क मिळाल्यानंतर यांना मिळाली होती, C.D. देशमुखांना. मला आता तुम्हाला माझ्याच पुस्तकातलं एक सांगायला हरकत नाही. ज्यावेळेस ते पहिले आले होते मॅट्रिक याच्यात परीक्षेमध्ये, त्यावेळेसचे जे गाजलेले कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांनी आनंद वर्धापन नावाची कविता लिहिली होती त्यांच्यावर. आणि त्यात म्हटलं होतं, ते गोविंदाग्रज या नावानं कविता करत असत आणि त्यांच्या वाग्वैजयंती या संग्रहात त्यांनी ती प्रसिद्ध झाली होती की वंश जाती तव समाज त्यापरी महाराष्ट्र भाषा आजपासून सर्वांनाही तुझी फार आशा. असं 10वीत जेव्हा C.D. देशमुख पहिले आले होते आणि शंकरशेठ पारितोषिक मिळालं होतं, त्यावेळेस राम गणेश गडकरींनी त्यांच्यावर कविता केली होती. इतकं ते लोकप्रिय झाले होते. त्याच दरम्यान ते केम्ब्रिज विद्यापीठात नंतर शिकायला गेले आणि तिथून आत्ता तुम्ही जो उल्लेख केला, UPSC आत्ता जी धरती परीक्षा आहे त्यावेळेस ICS परीक्षा असायची आणि ICS परीक्षेमध्ये ब्रिटिशकालीन त्यांनी तिथूनच ते परीक्षा त्यांनी दिली लंडनमधून असतानाच आणि ते देशात पहिले आले त्या परीक्षेत सुद्धा. मॅट्रिकमध्ये प्रथम आणि 22 वय होता अवघं त्यांचं त्यावेळेस, 1918 साल. 22व्या वर्षी हा मुलगा सगळ्या देशात नव्हे ब्रिटनमध्ये चर्चा झाली की अरे 22व्या वर्षी ह्या मुलांनी एवढा मोठा बौद्धिक पराक्रम केलेला होता. आणि एवढं सगळं असताना ICS परीक्षा पास झाल्यावर त्यांना इंटरेस्ट नव्हता याच्यात. त्या काळात आजूबाजूला स्वातंत्र्याचं वातावरण होतं, ब्रिटिशांविरुद्ध लढा चालला होता. आपल्याला एवढ्या मोठ्या सिव्हिल परीक्षेत ब्रिटिशांच्या यश मिळालेलं आहे, आपण कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी नोकरी करावी असा विचार त्यांनी त्यावेळेस केला नाही. ते थेट गेले टिळकांना जाऊन भेटले आणि टिळकांना त्यांनी सांगितलं की मला या स्वातंत्र्य लढ्यात उतरायचं आहे. त्यावेळेस स्वातंत्र्य लढा टिपेला गेलेला होता. टिळक त्यावेळेस नेतृत्व करत होते. 18चा जो काळ आहे ते टिळकांकडं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व होतं. गांधीजी जस्ट आले होते आफ्रिकेतून आणि त्यांचा अजून उदय व्हायचा होता, पण टिळक नेतृत्व करत होते. आणि हे टिळकांना जाऊन भेटले की मला स्वातंत्र्य लढ्यात मी काय करू, आणि मी आता ही परीक्षा उत्तीर्ण झालो आहे, पण मी राजीनामा देतो या सेवेचा, याच्यात येतो स्वातंत्र्य लढ्यात. त्यांना टिळकांनी सांगितलं की असं अजिबात करू नका तुम्ही, आपल्याला आता लवकरच स्वातंत्र्य मिळणार आहे आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस आपल्याला तुमच्यासारखी हुशार, तत्वनिष्ठ, भारताप्रती निष्ठा असणारे अशा आपल्याला प्रशासकीय अधिकारीसुद्धा लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात राजीनामा देऊ नका, अशा तुमच्यासारख्या लोकांची सुद्धा आपल्याला गरज आहे. आणि अशा पद्धतीने टिळकांनी त्यांना आश्वस्त केल्यावर मग ते त्यांनी टिळकांनी सांगितल्यावर ते पुन्हा सर्व्हिसमध्ये जॉईन झाले होते. तर असा हा एक ज्याला आपण म्हणूया की चार्मिंग म्हणता येईल. आता हा चार्मिंग शब्दसुद्धा हा मी म्हटलेला नाही, तर स्वतः नेहरूंनी त्यांचं उदाहरण, ब्रिटिश काउन्सिलर त्यांना भेटायला आले होते, ब्रिटिश मंत्री, त्यावेळेस त्यांनी उदाहरण घालून देताना सांगितलं की हा माझ्या मंत्रिमंडळाचा सर्वात चार्मिंग मिनिस्टर आहे. हा प्रशासकीय सेवेत ते जेव्हा जॉईन झाले, पहिली गोलमेज परिषद जेव्हा झाली त्यावेळेस महात्मा गांधींबरोबर हे स्वतः गेले होते. आणि ते जे ड्राफ्टिंग आहे त्या ड्राफ्टिंगची सगळी जबाबदारी, गोलमेज परिषद ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक ऐतिहासिक पान आहे, तर त्या ड्राफ्टिंगची जबाबदारी C.D. देशमुखांवर होती. म्हणजे महात्मा गांधी आणि समोरचे जे इंग्रज यांच्यात जी चर्चा होत होती ब्रिटिशांमध्ये, त्याचं ड्राफ्टिंग C.D. देशमुखांनी भारतातर्फे केलं होतं. एवढं मोठं त्यांनी काम केलं होतं. दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी घडल्या भारतात. रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. रिझर्व्ह बँकेचे ते पहिले भारतीय गव्हर्नर होते. नोटेवर त्यांची सही होती. भारत पाकिस्तान ह्या काही गोष्टी घडत गेल्या. आणि जेव्हा 1950 साली सत्ता आली स्वतंत्र भारताची, तेव्हा नेहरूंनी त्यांना मंत्री म्हणून यायला का असं विचारलं आणि अर्थमंत्र्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली. आणि अत्यंत हुशार असे नेहरूंवर त्यांचा विश्वास होता, तसा नेहरूंचाही त्यांच्यावर खूप विश्वास होता. आणि ते त्यांचा चार्मिंग बॉय, आमच्या मंत्रिमंडळाचा सगळ्यात चार्मिंग
हिरो असा उल्लेख करायचे आणि ओळख करून देत असत. क्या बात आहे. म्हणजे चिंतामणराव देशमुखांचा किंवा सी डी देशमुखांचा उल्लेख हा खूप लोकांनी केला. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अनेक नेत्यांवर टीकेची झोड उठवणारे प्रख्यात्रे सी डी देशमुखांचा उल्लेख करताना म्हणतात की महाराष्ट्राचा चिंतामणी देशाचा कंठमणी झाला. त्यांच्यातलं एक ऋणानुबंध होतं, ते कसं होतं नेमकं काय? खरं आहे, प्रख्यात्रे हे मोठे लेखक, संपादक, राजकीय नेते, पत्रकार असे बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यावेळेस त्यांचा मोठा दबदबा होता. झालं होतं असं की 1954चा तो जो काळ होता, 56चा साधारण, आणि एस.एम. जोशी आणि हे सगळे भेटायला गेले होते दिल्लीमध्ये, आंदोलनासाठीच गेले होते. तर त्यावेळेस प्रख्यात्रे, एस.एम. जोशी हे सी डी देशमुखांना भेटायला गेले होते. आणि मग सी डी देशमुखांची भेट त्यांची झाली, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ते तिथून बाहेर पडले दिल्लीत वेगवेगळ्या चर्चा करून. आणि त्याच रात्री सी डी देशमुखांनी तो राजीनामा दिला, जो मगाशी आपण जो प्रसंग सगळा सांगितला. या सगळ्या याच्यामुळं अक्षरशः भारावून गेले प्रख्यात्रे. आणि प्रख्यात्रेंनी दुसऱ्या दिवशी मराठामध्ये तो शीर्षकाचा एक मोठा लेख लिहिला की चिंतामणी देशाचा कंठमणी झाला. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की हा माणूस किती जाज्वल्ला अभिमान आहे या माणसाला, महाराष्ट्राविषयी किती यांच्या प्रत्येक उक्तीमधनं, कृतीमधनं, भाषेमधून महाराष्ट्राचा एक ओजस्वी अभिमान, बाणा सगळा असा वाणीतून येतो. आणि अशा माणसाला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या माणसाला आम्ही कालच भेटलो, तर आम्हाला अशी साधी यत्किंचितही कल्पना नव्हती की या माणसाच्या मनात एवढी खतखत सुरू आहे आणि हा एवढ्या मोठ्या ऐश्वर्यावर, एवढ्या मोठ्या बंगल्यावर, एवढ्या मोठ्या हिरवळीवर असलेल्या बंगल्याला ते लाद घालतील या ऐश्वर्याला आणि महाराष्ट्राच्या केवळ अन्यायाच्या विरोधात पेटून उठून राजीनामा देतील, ही कुणालाही कल्पना नव्हती. आणि त्यामुळं या तरुण मंत्र्यांविषयी त्यांनी हे असे उद्गार काढले होते. हे महाराष्ट्राचं, देशाचं अशी काहीशी चर्चा त्यांच्या बाबतीत होते. पण एक प्रसंगाचं मला आश्चर्य वाटत राहतं की पाकिस्तानच्या नोटेवर सही करणारा भारतीय आणि कदाचित मला वाटतं की शेवटचाच भारतीय, तर तो एक प्रसंग आहे जो तुमच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. तर तो प्रसंग नेमका काय? स्वातंत्र्याचा जो आधीचा कालखंड आहे ना, 47-48 या दरम्यान अनेक चर्चा, उपचर्चा सगळ्या सुरू होत्या. ब्रिटिश, पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये वेगवेगळ्या आता वाटणी जी झाली, देशाची फाळणी, त्याच्यानंतर कशा पद्धतीची चर्चा करून पैसे इकडचे तिकडं द्यायचे, अशा स्वरूपाची चर्चा होती. त्यावेळेस सी डी देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. आणि त्या दरम्यान चर्चेदरम्यान असं ठरलं की त्या काळातले जे शेवटचे जे 6 महिने आहेत त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये साधारण एकच चलन असेल. काही थोडाच कालावधी होता तो, एकच चलन असेल. आणि यावेळेस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे सी डी देशमुखच राहतील. त्यामुळं पाकिस्तानची नोट आणि भारताची नोट या दोन्ही नोटेवर त्यावेळेस सी डी देशमुखांची सही होती. आणि ती जी नोट आहे, आजही 2 रुपयाची नोट आपल्या रिझर्व्ह बँकेचं जे मुंबईतलं कार्यालय आहे तिथं ठेवलेली आहे, ती पाहायला मिळते आपल्याला. आणि एक असं क्वचितच जगाच्या इतिहासात फार अशा कमी घटना असतील की एका देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या 2 देशांच्या नोटेवर सह्या आहेत. असं फार एक अपवादात्मक असा एक हा प्रसंग आहे, त्यामुळं तो मी पुस्तकात उल्लेख. अगदीच. म्हणजे काही माणसं अपवाद असतात, हेच त्यांचं वर्णन असू शकतं. अशी अपवाद माणसं म्हणजे सी डी यांच्यानंतर कोकणात म्हणजे तसं एक अभिमानाचा, स्वाभिमानाचाच हा प्रसंग आहे. म्हणजे कोकणातला माणूस एवढ्या उंचीवर जातो, ही खरं तर घटना फार महत्त्वाची आहे. असंच व्यक्तिमत्व म्हणजे मोहन धारिया, जे एवढ्या उंचीपर्यंत पोहोचलं, पुन्हा तोच सगळा प्रसंग आणि एक अफाट कर्तृत्व. तर या सगळ्याची जी मुळं होती, मोहन धारियांच्या स्वभावाची काही एक वैशिष्ट्य असतील. काय नेमका तो स्वभाव होता? कसं व्यक्तिमत्व होतं? मोहन धारिया हे ज्याला म्हणूया ना, एक तरुण माणसाच्या किंवा तरुणाच्या मनात एक भावना असते, देशाप्रती एक असते भावना. देश कसा असला पाहिजे, त्याची काही स्वप्न असतात. समाज कसा असला पाहिजे, समाजवादी धोरणं कशी असले पाहिजेत, अशी एक स्वप्न घेऊन ते कोकणातून इथं पुण्यात आले होते. त्यांनी पुणे महापालिकेत सुरुवातीला नगरसेवक म्हणून कामाची आपल्या छाप उमटवली होती. ते हिरारीनं भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनात उतरत असत. इंदिरा गांधींना ते अत्यंत सडेतोडपणे आपली मतं स्पष्टपणे सांगायचं त्यांच्यात धाडस होतं. आणि असं धाडस राजकारणात फार कमी लोकांमध्ये असतं. राजकारणात कसं असतं की शक्यतो जे आहे ते तोंडावर बोलायचं नाही. जर एखादी वाईट असेल तर ते मनात ठेवायचं आणि अनावश्यक
ज्याला आपण म्हणूया लांगुल चालन करायचं, हे राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. पण मोहन धारिया त्याला अपवाद होते. तर ज्या वेळेस इंदिरा गांधींनी धारियांना मंत्रिमंडळात घेतलं त्यावेळेस इंदिरा गांधींना ते भेटायला गेले आणि त्यांना म्हटले की मला 2 अटी आहेत माझ्या. म्हणजे कुठला तरी तरुण नेता भारावून जाईल पण असं काही बोलेल का पंतप्रधानांना, पण हे घडलेलं आहे. त्यांनी त्यांच्या संघर्षमयी सफर या त्यांच्या आत्मचरित्रात हा प्रसंग उल्लेख केलेला आहे आणि त्यात धारिया इंदिराजींना असं म्हटले की मला 2 अटी आहेत माझ्या. इंदिराजी हसत हसत म्हटल्या, काय अटी आहेत मोहनजी? तर मला तुमच्याशी कधीही स्पष्टपणे बोलण्याची परवानगी असावी, ही माझी पहिली अट आहे, मंत्री जरी झालो तरी. आणि दुसरी, मला माझी भूमिका मंत्रिमंडळात किंवा समाजात बाहेर ठामपणे मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. तर अशी कोण मागणी करेल का? त्यामुळे इंदिरा गांधींना ते आवडत होते. इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या की तुमचा हा जो स्वभाव आहे स्पष्ट वक्तेपणाचा, निर्भीड बाण्याचा, हाच मला आवडतो, म्हणूनच मी तुम्हाला मंत्रिपदी घेतलेलं आहे. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, तुम्ही तुमचं भाषण स्वातंत्र्य तुम्ही अबाधित ठेवा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे, तुम्हाला जी काही टीका करायची ती चांगलं म्हणायचं आहे ते तुम्हाला मी स्वातंत्र्य देते, अशा स्वरूपाचा त्यांनी शब्द घेतला होता. अशा पद्धतीचं त्यांचं एकूण साधारण स्वभाव होता. अगदीच. ते मंत्री झाले पहिल्या टर्ममध्ये मंत्री झाले. पुण्याचे खासदार केंद्रात जातात, पहिल्या टर्ममध्ये मंत्री होतात. हे खरं यावर्षीसुद्धा म्हणजे यावेळीसुद्धा घडलेलं आहे की पुण्याचे विद्यमान जे खासदार आहेत ते केंद्रात मंत्री झाले आणि पहिल्या टर्ममध्ये हे सगळं. तर असं काही हे समीकरण आहे का की पुण्याचा खासदार होणं आणि पुढं जाऊन म्हणजे असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे, तर या संदर्भात काय वाटतं नेमकं? नाही, पुण्याविषयी सगळ्या देशात एक चर्चा कायम राहत आलेली आहे. म्हणजे आधीपासूनचीच ती चर्चा आहे. पुण्याने देशाला एक नेतृत्व दिलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यापुरतं जर बोलायचं झालं तर पुणे विद्येचं माहेरघर आहे. तसंच लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, महात्मा फुले असतील, या सर्वांनी पुण्यातून एक देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा पुण्यातून पहिल्यांदा निवडून येऊन खासदार होणारे हे काही मुरली मोहोळ असतील किंवा मोहन धारिया पहिले नव्हते. आपले पहिले पुण्याचे खासदार काकासाहेब गाडगीळ यांचं जर नाव घेतलं तुम्ही, ते नेहरूंच्या मंत्रिमंडळात बांधकाम मंत्री होते. पहिल्यांदाच ते पहिलंच सरकार जे देशातलं स्थापन झालं त्यात पुण्याचे खासदार मंत्री होते आणि त्यांनी फार मोठा आपला ठसा 5 वर्षात उमटवला होता. त्याच्यावर मी पुस्तकात एक फार मोठं प्रकरण आहे. विठ्ठलराव गाडगीळ त्यांचे चिरंजीव ते पण पुढं मंत्री झाले, पण पहिल्या टर्ममध्ये काकासाहेब गाडगीळ मंत्री झाले होते. परत अशी संधी मोहन धारियांना मिळाली आणि आत्ता विद्यमान खासदार आहेत मुरली मोहोळ, त्यांनासुद्धा ही संधी मिळालेली. येस येस. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे पुणे खासदारपद, मंत्रीपद, म्हणजे हे 2-3 प्रकरणं बघता, हा सगळा प्रवास बघता, याच्यामध्ये काय जाणवतं नेमकं? म्हणजे यातला मोहन धारियांचा काळ बघता, म्हणजे आजच्या काळातून मोहन धारियांच्या काळाकडे बघता काय शिकावं असं वाटतं या पुण्यात राहिल्यानंतर? म्हणजे या पुण्याला काय शिकावं या सगळ्यातून? एकतर तो त्या वेळेसच्या परिस्थितीतले हे राजकारणी असतात आणि त्या वेळेसच्या परिस्थितीच्या नुसार ते वागत असतात. त्यामुळे तुम्ही आजचा जर काळ बघितला तर त्या काळाशी तुलना करणं थोडंसं ते योग्य ठरणार नाही. त्या काळाचे ते प्रॉडक्ट असतात किंवा त्या काळातले त्यांनी घेतलेले ते राजकीय निर्णय असतात. आजूबाजूचं वातावरण असतं त्या काळाचं, त्याला पोषक असतं आणि त्या वेळेस त्यांनी घेतलेले ते निर्णय असतात. त्यामुळं त्याचं फार आपण असं म्हणू शकत नाही. बरोबर आहे. आता पुण्याच्या संदर्भानं म्हणजे आपण बोलतोय, हा संदर्भ येतोय मोहन धारिया, त्यातल्या त्यात सध्याचा काळ, अशा अनुषंगानं एक गोष्ट आठवते की वैकुंठभाई मेहता ही जी काय कोऑपरेटिव्ह संस्था होती, मी चुकत नसेन तर त्या काळामध्ये ती संस्था बाहेर जाण्याचा, अहमदाबादला जाण्याचा एक प्लॅन सुरू होता आणि त्याच्यामध्ये मोरारजीभाई देसाईंचा एक पुढाकार होता असं म्हटलं तरी हरकत नाही. या सगळ्यामध्ये मोहन धारियांनी महत्त्वाची भूमिका घेतली. तेव्हाचे मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतदादा पाटलांशी चर्चा केली आणि ते सगळं थांबवलं. पण आज एक दुर्दैव जाणवतं की सहकारी विद्यापीठ हे महाराष्ट्रात व्हायला हवं होतं खरं, पण आज ते गुजरातमध्ये होतं आहे. हे खरं तर आजूबाजूला वावरत असताना किंवा महाराष्ट्रीय म्हणून कुठंतरी बोचरं वाटत राहतं. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता नेमकं? नाही, व्हॅमनिकॉन ही जी संस्था आहे वैकुंठभाई मेहता धनंजयराव गाडगिळांनी स्थापन केली होती आणि गणेश खिंड रस्त्यावरती संस्था होती. त्यावेळेस मोरारजीभाई पंतप्रधान होते आणि CH देशमुख हे अर्थमंत्री होते आणि त्यांच्याच खात्यात मोहन धारिया राज्यमंत्री म्हणून काम करत होते. पण मोहन धारियांना एक कुणकुण लागली की ही व्हॅमनिकॉन संस्था आहे, ही गुजरातला नेण्याचा त्यांचा विचार चालला आहे
आपण डाव म्हणता येणार नाही, कारण महाराष्ट्र आणि गुजरात हे शेवटी भारताचेच प्रदेश आहेत. पण IIMच्या कॅम्पसमध्ये त्यांना ती संस्था न्यायची आहे अशी कुणकुण लागली मोहनधारी यांना. एवढी मोठी संस्था, ती रिझर्व्ह बँकेचं जे गणेश खिंड रस्त्यावरचं कार्यालय आहे त्याच्या प्रिमायसिसमध्ये सुरू होती. त्याचं काम चांगलं चाललं होतं आणि मोहनधारी यांना मगाशीच आपण उल्लेख केला की तात्विक राजकारणी होते ते. तर त्यांना या गोष्टीचा राग आला की मी या खात्याचा मंत्री असताना मला अंधारात ठेवून माझ्या मतदारसंघातलं एखादं महत्त्वाची संस्था तुम्ही दुसऱ्या राज्यात नेताय आणि मला त्यातलं तुम्ही भणकही लागू देत नाही, याचा त्यांना राग आला. आणि ही संस्था आपल्या राज्यात कशी राहिली पाहिजे, शेवटी पुण्यात ती राहणं का गरजेचं आहे. शेवटी कुठल्याही मतदारसंघाच्या खासदारांना आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा असं वाटतंच. आणि त्या याच्यातून त्यांनी थेट पटकन मग पावलं उचलायला सुरुवात केली. त्यांनी त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आपल्याला व्हॅमनिकॉन इथंच ठेवली पाहिजे, तुम्ही तातडीनं राज्य सरकारतर्फे आम्हाला जागा मिळवून द्या, 30 ते 35 एकर जागा द्या. त्यावेळेस त्यांनी ती पाहणी केली. पुणे विद्यापीठाची ती जागा होती. देवदत्त दाभोळकर हे त्यावेळेस कुलगुरू होते आणि त्यांच्या प्रयत्नांनी तिथं 30 एकर जागा मिळाली. 30 एकर जागा मिळाल्यानंतर तिथं इमारत जर बांधायची झाली तर साधारण त्याला काही कोटी खर्च अपेक्षित होता. त्यावेळेस ते 1-2 कोटीसुद्धा फार मोठी रक्कम होती. पण राज्यमंत्र्यांना 50 लाखाच्या आतले खर्चाला मान्यता देण्याचे अधिकार होते. मोहनधारी यांनी कुणाशीही चर्चा न करता 49 लाख रुपये मंजूर केले आणि वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत, नाफेड असतील वगैरे, त्यांच्याकडून निधी उभा केला आणि प्रत्यक्ष काम पट 6 महिन्यात ते काम पूर्ण केलं. 20 एकर परिसरात व्हॅमनिकॉन उभी केली आणि त्याची निमंत्रण पत्रिका सुरू केली. मोहनधारी आणि वसंतदादा पाटलांच्या हस्तेच त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला. ती पत्रिकाही कुणाला फारशी पोहोचणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली आणि त्यावेळेस त्यांनी याचं उद्घाटन करून घेतलं आणि अशामुळं व्हॅमनिकॉनसारखी संस्था आज पुण्यात राहील. बरोबर आहे. आता या सगळ्या घटनेकडे बघताना एक गोष्ट जाणवते, म्हणजे मोहनधारी ज्या सरकारमध्ये मंत्री होते ते सरकार खरं तर काँग्रेस विरोधी होतं. जे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील ते काँग्रेसचे होते. त्या काळामध्ये आपल्या विरोधी पक्षाला पण सांभाळून घेणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं, काहीही करून प्रयत्न करणं, या सगळ्यामध्ये महाराष्ट्राला प्राधान्य देणं हे होतं. पण हळूहळू ते पुढं नाहीसं होत गेलं असं काहीसं दिसतंय सध्या तरी या सगळ्या कालखंडामध्ये. याची काय कारणं असावीत नेमकी, म्हणजे असं काय अडचण असावी की अलीकडे हे सगळं व्हायला अडचण येते, काय नेमकं आहे? नाही, विरोधक हे तुमचे शत्रू नसतात. तुमचे त्यांचे मतभेद असतील तर ते वैचारिक मतभेद असावेत, मनभेद नसावेत असं आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात असं आता घडताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण विरोधकांचा आवाज हा जनतेचा आवाज असतो आणि हीच खरं तर लोकशाहीची ब्युटी आहे. हे कुठलाही सत्ताधारी पक्ष असेल, म्हणजे नेहरूंपासून ते आत्तापर्यंतचा एकाही निवडून आलेल्या पक्षाला आत्तापर्यंत काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, या 2 पक्षांची सत्ता जर बहुतांश काळ राहिली, एकाही पक्षाला 50%च्या वर कधीच मतं मिळालेली नाही आहेत. कुठलाही सत्तेत सरकारात जे आलेलं आहे 30-32% मतं असतात त्याला. याचा अर्थ काय आहे, तर उरलेली जी 70%, 60%, 65% मतं आहेत ही विरोधकांची असतात मतं. हे विरोधी पक्ष नेता हा पंतप्रधानांइतकाच महत्त्वाचा असतो, कारण तो विरोधकांचा आवाज असतो. आणि विरोधकांचा आवाज म्हणजे कोणाचा आवाज, तर मतदारांचाच आवाज आहे. भारतीय नागरिकच आहेत ते कोणी बाहेरचे नागरिक नाही आहेत. त्यांचाच तो आवाज आहे, त्यांचीच ती मतं आहेत, त्यांचीच प्रातिनिधिक आहेत. त्यामुळे त्यांचं मतं ऐकणं, त्यांची मतं ऐकणं म्हणजे तुम्ही आपल्याच मतदारांची, नागरिकांची मतं ऐकत असता. बरोबर. पण हा जो एक प्रकारचा पूर्वी जो संवाद असायचा, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षाची लोक विरोधी पक्षांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सत्तेत सहभागी करून घ्यायचे. म्हणजे नेहरूंचा जर तुम्ही पहिल्या मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते. त्याच्यात यांच्या विचारधारा आणि विचार हे काँग्रेसच्या विरोधातले होते, पण ते मंत्री होते. नरसिंहराव जेव्हा केंद्रीय पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी वाजपेयींना युनोमध्ये पाठवलं होतं. परत जेव्हा किल्लारीसारखा भूकंप झाला किंवा अहमदाबादमधला भूकंप झाला, हल्ले झाले किंवा आपल्याकडं राष्ट्रीय आपत्ती धोरण करण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळेस सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये त्यावेळेस एक थोडंसं वैचारिक मतभेद झाले होते वाजपेयी पंतप्रधान असताना. पण किल्लारी भूकंपाचा आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा अनुभव होता शरद पवारांना, त्यामुळं राष्ट्रीय आपत्ती धोरण आखण्याची जबाबदारी शरद पवारांना द्यावी
असं सोनिया गांधींनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं आणि वाजपेयींनी ती त्यांची मागणी मानली होती आणि विरोधी पक्षाचे नेते असताना शरद पवार त्यांच्याकडं नेतृत्व देऊन त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. हा सगळा आपला इतिहास आहे. बरोबर. आज जर तसं बघितलं तर आज आपण पाहतो सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये फारसं चांगलं चित्र नाही आहे. लोकसभेतही एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, एकमेकांवर अतिशय खालच्या भाषेत जाऊन टीका टिप्पणी करणं किंवा विरोधकांना देशातच राहू नका तुम्ही अशा पद्धतीची भाषा करणं किंवा विरोधकांना स्थान न देणं अशा काही घटना घडताना पाहायला मिळतात. बरोबर. पण का आपण हे जरी घडत असलं तरी आता ताजं जर बघितलं ऑपरेशन सिंदूर नंतर जे घडलं त्याचं मी तुम्हाला परत आठवण करून देईन की आता ओवेसी असतील किंवा सुप्रिया सुळेंसारख्या खासदार असतील किंवा अन्य खासदार असतील या विरोधी पक्षाच्या खासदारांना भारताची पाकिस्तानवरच्या हल्ल्याची भूमिका समजावून सांगण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पाठवलं होतं. त्यामुळं हा जो आपला जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं मधला काळ जर तो थोडासा सत्ताधारी आणि विरोधकांमधला जर सोडला तर आता शशी थरूर असतील ते सुद्धा गेले होते देशाची भूमिका मांडायला आणि विरोधी खासदार जे प्रभावी वक्ते आहेत त्यांना आता या सरकारने आपली भारताची भूमिका जेव्हा आपण बाहेर मांडतो त्यावेळेस भारत हा एक आहे हे दाखवण्याची आपल्याला संधी असते आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानांचं जे सरकार आहे ते आत्ता पुन्हा एकदा तो जो आपला वारसा आहे किंवा ती जी आपली परंपरा आहे ती जपण्याचा पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मी पूर्ण निराशावादी नाही या बाबतीत. काही मधला कालखंड गेला पण आता पुन्हा आपण त्या पद्धतीकडं आलेलो आहोत आणि मी त्याबाबत मला आशावादी वाटतो. या सगळ्या आशावादामध्ये पुन्हा या दोन नेत्यांची आठवण होते. म्हणजे या दोन नेत्यांच्या आयुष्यातलं एक साम्य आहे की हे दोन्ही नेते जेव्हा मंत्री झाले त्यावेळी त्या सत्ताधारी कुठल्याच पक्षाचे ते सदस्य नव्हते. तसं बघितलं तर म्हणजे दोन्ही वेळेला मग ते नेते असावेत असं वाटलं. त्यांचं ते वैशिष्ट्य होतं. या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्या दोन्ही वेळेचे प्रसंग कसे होते की ते नेतृत्व झाले आणि मंत्रिपदापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला? मगाशी मी म्हटलं तसं रिझर्व्ह बँकेचा राजीनामा दिल्यानंतर नेहरूंनी थेट मंत्रिमंडळात घेतलं सी डी देशमुखांना. त्यावेळेस ते कुठल्या पक्षाचे सदस्य नव्हते. आमदार नगरसेवक वगैरे तर प्रश्नच नव्हता. खासदार नव्हते. ते राजकारणाचा त्यांचा संबंधच नव्हता कारण ते प्रशासनातच होते. त्यांचं 20-21 वर्ष प्रशासकीय सेवेत गेले होते. अशा वेळेस तुम्हाला निवडून तरी यायला पाहिजे. तर मग नेहरूंनी त्यांना लोकसभेला काँग्रेसतर्फे उभं राहा अशी विनंती केली आणि मुंबईमध्ये आपण उभं राहावं अशी विनंती केली. पण पुन्हा एकदा इथं सी डी देशमुखांचा वेगळा स्वभावाचं आपल्याला सांगावं लागेल. सी डी देशमुख म्हटले मी काँग्रेसतर्फे उभं राहणार नाही, मी कुठल्याच पक्षातर्फे उभं राहणार नाही. अशा वेळेस प्रचंड अडचण झाली. नेहरूंनी माहिती घेतली की असं जर उभारले ते तर निवडून येतील का, तर कदाचित अडचण येऊ शकते असे त्यांना इको आले किंवा त्यांना तशी माहिती मिळाली. मग शेवटी पण सी डी देशमुख काही हटायला तयार नव्हते. मी काँग्रेसच्या चिन्हावर उभं राहणार नाही, मला तुम्ही मंत्रिपदावर ठेवायचं असले ठेवा, नाहीतर मी बाहेर पडतो, पण मी तटस्थ आणि निष्पक्ष मी सर्व पक्षांचाच असणार आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं. अखेर नेहरूंनी परत 2 पावलं मागं घेतली आणि काँग्रेसने त्या काळात उमेदवार उभा केला नाही आणि त्यांना बाहेरनं पाठिंबा दिला सी डी देशमुखांना आणि सी डी देशमुख अपक्ष म्हणून निवडून आले. आणि हा एक फार वेगळा असा किस्सा आहे म्हणायला हरकत नाही. आपल्या राजकारणातलं एक घटना आहे असं म्हणायला हरकत नाही. मोहनदार यांच्या बाबतीत असंच झालं. 71च्या इंदिरा गांधींच्या सरकारमधनं त्यांनी जेव्हा राजीनामा दिला त्याच्यानंतर 75 त्यांच्या राजीनाम्यानंतर थोड्याच काळात आणीबाणी लादली गेली. तो आपल्या लोकशाहीमधला एक वेगळा अध्याय आहे, त्याच्यावर आपण आत्ता चर्चा करायला नको. पण त्याच्यानंतर जे सरकार सत्तेत निवडणुका झाल्या आणि जनता दलाचं सत्तेत सरकार आलं. विरोधक प्रचंड मेजॉरिटीनं निवडून आले आणि त्यावेळेस चंद्रशेखर असतील, कृष्णकांत असतील आणि मोहनदारी असतील, हे तरुण तुर्क होते. यांचा तरुण तुर्क राजकारणात असा उल्लेख केला जायचा आणि हे निवडून आले होते. हे कुठल्याच पक्षातर्फे असे निवडून आले नव्हते त्यावेळेस. त्यामुळं यांना आता मंत्रिमंडळात घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पण जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन सुरू होतं. त्यांनी मोरारजीभाई देसाईंना सांगितलं की या 3-4 कोणाला तरी एकाला तुम्ही मंत्री करायला पाहिजे, कारण या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांच्या या तरुण नेत्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचा मोठा वाटा आहे. आणि मग त्यामुळं
त्यावेळेस चंद्रशेखर यांना मंत्रिमंडळात घेतलं जाणार होतं. पण चंद्रशेखर म्हटले की मी येत नाही, मोहन धारे यांना मंत्री करावं. कारण मोहन धारे या आधीच्या इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्याच्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते आंदोलनात उतरले आणि नंतर कारागृहात गेले आणीबाणीमध्ये. तर मंत्रिपद असलेला माणूस कारागृहात जातो तर त्याला पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली पाहिजे. आणि अशा प्रकारे मोहन धारे या एका 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2 निवडणुकात निवडून आले. एकदा ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले आणि नंतर जनता दलाच्या सत्तेत जे सरकार आलं त्या मंत्रिमंडळात ते पुन्हा मंत्री झाले. असा हा एकमेव प्रसंग आहे भारताच्या इतिहासात. येस, खरं तर या दोघांनाही मानायला हवं या अर्थानं की तसं बघितलं तर नेहरूंची लाट, इंदिरा गांधींची लाट किंवा एकूणच काँग्रेसचा असणारा जो प्रवाह होता त्या सगळ्या प्रवाहामध्ये हे वागणं प्रवाहाविरुद्ध होतं किंवा आपल्या आपल्या भूमिकांसाठी स्वतःला हरवायची किंवा स्वतःला बाजूला खेचायची तयारी या सगळ्यामध्ये होती. हे नैतिक धारिष्ट्य होतं त्यांच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. हा नैतिकतेचा संस्कार खरं तर त्यांच्यामध्ये म्हणजे तो दुसऱ्या बाजूनं संपत्ती लालसा नव्हती कुठली, मोह नव्हता. म्हणजे देशातली स्वतःची संपत्ती सादर करणारा पहिला मंत्री म्हणजे मोहन धारे. दुसऱ्या बाजूला UGCचा अध्यक्ष होता आणि 1 रुपया पगार घेणारी व्यक्ती म्हणजे सीडी. हा संस्कार कसा झाला होता, म्हणजे काय नेमकं होतं या सगळ्यात? हा संस्कार आजूबाजूचं मी मगाशी म्हटलं ना, ते काळाचे प्रॉडक्ट असतात. आजूबाजूला स्वातंत्र्य लढ्यानं भारलेलं वातावरण होतं सीडीच्या काळात. अनेक मोठमोठाले उद्योगपती असतील, ते आपली संपत्ती देशासाठी महात्मा गांधींकडं किंवा देशाच्या चळवळीत देत होते. अनेक राजकीय नेते आपली संपत्ती स्वातंत्र्य लढ्यासाठी देत होते आणि असं साधारण संस्कार असलेला तो सगळा कालखंड होता. आणि त्या काळात C.D. देशमुखांचं एक मंत्रिपद होतं. त्यांची स्वतःची सुद्धा स्वातंत्र्य लढण्याची खूप इच्छा होती, मगाशी आपण उल्लेख केला त्याचा. तर अशा वेळेस त्यांनी जेव्हा राजीनामा दिला मंत्रिपदाचा तडकाफडकी, त्याच्यानंतर त्यावेळेसचे जे शिक्षण मंत्री आहेत मौलाना अब्दुल आझाद, त्यांनी C.D.ना विचारणा केली की आपण UGC नावाची संस्था स्थापन, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नावाची संस्था स्थापन करतोय, तर त्याचं तुम्ही अध्यक्षपद स्वीकाराल का? C.D.ना ती कल्पना आवडली, कारण भारतात एका शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा पायाभरणी होत असतानाचा तो काळ होता आणि आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करावं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ते पद स्वीकारलं. आता मंत्री म्हणून त्यांना जे काही भत्ते मिळत होते, त्यांना जे काही पैसे मिळत होते, त्याच्यापेक्षा सुद्धा UGCचे चेअरमन म्हणून पैसे जास्त मिळत होते. बरोबर. आणि C.D. देशमुखांचा मग तो पुन्हा एकदा स्वभावातला एक वेगळेपण जागं झालं त्यांच्या मनात. ते म्हटले की मी पैशासाठी मंत्रिपद सोडलं आणि UGCचं अध्यक्षपद स्वीकारलं, अशी माझ्यावर टीका होऊ नये म्हणून त्यांनी फक्त नाममात्र 1 रुपये मानधनावर UGCचे अध्यक्ष म्हणून काम केलं. बरोबर. अधिकारपदावर किंवा मंत्रिपदावर असेल कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांनी स्वतःची संपत्ती जाहीर करायला पाहिजे, असा मोहन धारे यांचा कायम अट्टहास असायचा किंवा मागणी असायची. ते जेव्हा मंत्री झाले त्यावेळेस मग हा प्रश्न निर्माण झाला की आपण काय करायचं. त्यावेळेस मंत्रिपदाच्या व्यक्तीने पंतप्रधानांकडं संपत्तीचं विवरणपत्र द्यावं, जाहीर करावी अशी रचना होती किंवा प्रघात होता. पण मोहन धारे म्हटले की पंतप्रधानांकडे देण्यात काय हाशील आहे, ही माहिती सर्व मतदारांना कळली पाहिजे, विरोधी पक्षांना कळली पाहिजे. आणि हे लक्षात घेऊन त्यांनी त्यावेळेसचे जे विरोधी पक्षनेते आहेत, नमूद्रेपाद असतील, MC छागला असतील न्यायमूर्ती, अशा सर्व लोकांना आणि स्वतःची संपत्ती किती आहे मी मंत्रिपदावर शपथ घेत असताना हे सगळ्या देशासमोर जाहीर केलं होतं. आणि संपत्ती जाहीर करणारे हे देशातले पहिले मंत्री होते. बरोबर. आज आता आपल्याला कायदे त्याच्यानंतर झाले आणि आता प्रत्येक उमेदवाराला संपत्ती जाहीर करावी लागती, मंत्र्याला जाहीर करावी लागती. पण जेव्हा कायदा नव्हता, जेव्हा याचं काही बंधन नव्हतं, त्यावेळेस केवळ नैतिक अधिष्ठान या मुद्द्यावरून मोहन धारे यांनी स्वतःची संपत्ती जाहीर केली होती. सर, सध्या आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यातला एक फार जिव्हाळ्याचा विषय लोकांचा म्हणजे PMT. तर PMT आणि मोहन धारे यांचं एक समीकरण आहे. मोहन धारे यांचं त्या संदर्भात काही एक काम आहे, ते त्या यंत्रणेमध्ये असताना त्या सगळ्या प्रवासामध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये तेव्हाची PMT आणि त्याचा बदलत राहिलेला प्रवास आणि आज आजूबाजूला आपण जे बघतोय ते सगळं, तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता किंवा या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? 1957 साली मोहन धारे सदाशिव पेठेतून निवडून आले नगरसेवक म्हणून. 57 ते 60 या काळात ते नगरसेवक होते. याच वेळेस ते PMT, आजची PMPML म्हणजे त्यावेळेसची जी PMT होती त्याचे ते अध्यक्ष होते. त्यावेळेस 18 लाख रुपये उत्पन्न होतं आणि 1.5 वर्षात मोहन धारे यांनी अतिशय, ज्याला आपण म्हणूया की सचोटीनं, एक
चांगल्या पद्धतीचा कारभार PMTचा केला आणि ते उत्पन्न 35 लाखावर नेऊन दाखवलं होतं. आजचा जेव्हा आपण संदर्भ पाहतो तेव्हा ती 35 लाख फार मोठी रक्कम आहे. 1958-60 हा जर काळ पाहिला तर. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी चांगली असली पाहिजे. आज जर पुणे पाहिलं तर आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये खूप त्रुटी जाणवतात. सर्वांना जर पुण्यातला जर सर्वात मोठा प्रश्न असेल तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. आज पुण्यात आता मेट्रो आलेली आहे, अनेक दुचाक्या आहेत, अनेकांकडं चांगले 4 व्हीलर आहेत. पण तुलनेनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आत्ता जी PMPIML आहे ती तितकीशी सक्षम नाही आहे. ज्या पद्धतीची मुंबईची बेस्ट चांगली सक्षमतेनं आपण म्हणतो तशी पुण्याची सेवा सक्षम नाही. अशा वेळेस आपल्याला आज PMT, PMPL सारख्या संस्था ज्या आहेत त्या तोट्यात चाललेल्या आहेत. अशा वेळेस आपल्याला मोहनदारी यांनी जो कारभार केला होता त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर या सगळ्या भागामध्ये आपण या 2 नेत्यांविषयी बोललो. यांच्या संस्कार, नीतिमत्ता, नैतिकताने अशा अनेक उदाहरणं आपण या सगळ्यामध्ये चर्चा केली. आता अलीकडच्या काळामध्ये असे अनेक नेते आहेत जे तरुण आहेत, जे शिकू पाहत आहेत राजकारणामध्ये. काही नेते सत्तेपर्यंत पोहोचलेत, काही राज्य असो किंवा त्याचबरोबर केंद्र असो. असे अनेक नेते आता सध्या या प्रवाहामध्ये चाललेले आहेत. तर या सगळ्या माणसांनी या 2 नेत्यांकडून काय शिकायला हवं नेमकं? कोणता संस्कार आत्मसात केला पाहिजे? काय वाटतं? या 2 नेत्यांकडनं जर पहिली गोष्ट शिकायची असेल तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. दुसरी गोष्ट एक शिकली पाहिजे की आपण आपल्या मतदारांना किंवा आपल्या नागरिकांना उत्तरदायी आहोत. आपण सत्तेत गेलो म्हणजे याचा अर्थ आपण आपले तत्त्व विसरायला नको आहेत. हे दुसरी गोष्ट शिकली पाहिजे. तिसरी गोष्ट शिकली पाहिजे भ्रष्टाचाराच्या विरोधात कुठल्याही प्रकारे त्याची पाठराखण करता कामा नये. चौथी गोष्ट शिकली पाहिजे की तत्त्व आणि नीतिमत्ता याला कुठल्याही पद्धतीनं मुरड घालता कामा नये. आणि 5वी एक गोष्ट शिकली पाहिजे की आपण आपल्या नागरिकांप्रती जेवढे जागरूक असू तेवढेच आपल्याला समाजाचाही पाठिंबा मिळणार आहे. ही या सर्व लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि राजकारणासारख्या एका एवढ्या मोठ्या भारतासारख्या देशामध्ये राजीनामा देणं, तत्त्वाला जागणं असे घटना आणि प्रसंग फार कमी घडतात. आणि या ठिकाणी या 2 नेत्यांचे हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आजही इतक्या वर्षानंतरसुद्धा आपण या नेत्यांच्या या निस्पृह बाण्याची चर्चा करतो. तर आजच्या राजकारण्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही आपण समाज बदलण्यासाठी समाजाची स्वप्न खरी करण्यासाठी राजकारणात आलेलो असतो. तर त्याचा विसर कधीही पडू न देता आपण जनतेप्रती काम केलं पाहिजे. हे शिकायला हवं. अगदी ही जाणीव होण्यासाठी खरं तर हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. तुम्ही हे पुस्तक लिहिणं म्हणजे आम्हा तरुणांसाठी एक दिशा आखून देणं, रोडमॅप आखून दिला आहे असं आजही माझ्यासारख्या एका युवकाला वाटत राहतं. यातल्या अनेक नेत्यांविषयी आपण बोलणारच आहोत. यापुढेही या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास खरं तर तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्याशी बोललात. त्याबद्दल द पॉलिटिक्सच्या वतीनं या ठिकाणी मनस्वी आभार. मित्रांनो, अशाच पद्धतीनं हे जे सगळे नेते आहेत त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. या महामुद्रा नावाच्या पुस्तकामध्ये इतरही आणखी अशी नेतृत्व आहेत जी धनंजय बिजले सरांनी आपल्या शब्दांनी रेखाटलेली आहेत. यातल्या नेतृत्वांसंदर्भात तुम्हाला नेमकं काय ऐकायला आवडेल, नेमक्या कोणत्या नेतृत्वांसंदर्भात ऐकायला आवडेल हे या चॅनेलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीची ही पुस्तकांची सिरीज पाहत राहा. तोपर्यंत वाचनाचा छंद, वाचना आनंद, मिळवू परमानंद अवघाची, मिळवू परमानंद अवघाची. धन्यवाद.